गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत अतिविषारी मुन्यार सापाच्या दंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। सर्पदंशानंतर 6 विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापैकी 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत, तर आणखी 10 विद्यार्थिनी डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत। धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता 6वीतील दीपिका लकडा आणि इयत्ता 8वीतील सुष्मिता मंडल या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता 2रीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला। विद्यार्थिनी जेवणानंतर झोपले असताना रात्री 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाला। दरम्यान इयत्ता 5वीतील दीपिका मदवी, 6वीतील कविता किरंगा आणि इयत्ता 8वीतील समृद्धी नैताम या 3 विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालाय। या धक्कादायक घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक आणि नागपूरची पथकं आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत। विद्यार्थिनींच्या निवासी व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि व्यवस्थापनेकडून नियमांचे पालन झाले होते का याची सखोल तपासणी केली जाणार आहे। दरम्यान सर्पदंशानंतर उपचार घेत असलेल्या आणखी 3 विद्यार्थिनींना तातडीनं अँटीव्हेनम देण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं बारकाईनं लक्ष आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी विद्यार्थिनी आणि शिक्षकांशी संवाद साधत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला आहे। तुम्हाला इथे झोपासाठी बेड नाही आहे का? खाली झोपता? पहिले सुरुवातीपासून खाली झोपता? थंडी राहो, उन्हाळा राहो, पावसाळा राहो, खाली झोपता बेटा? अच्छा, गाद्या तुम्ही आणता की गाद्या इथून मिळतात बेटा? गाद्या आहेत की चादर आहेत बेटा? चादर आहे, शाळेतूनच भेटतात तुम्हाला। पण झोपासाठी काही तुम्हाला असं खाट वगैरे नाही आहे? अच्छा, साप आला त्यावेळेस तुम्ही कसे उठले आणि त्यावेळेस ते जे ज्यांना चावलेलं साप त्यावेळेस ते मुली झोपले होते का? झोपलेच होते, उठले नाही? उठवले तुम्ही हात लावून? अच्छा, त्या मुलींना जेव्हा चावले त्यावेळेस उठली का ती मुली? उठली मुली। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामध्ये धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एक दुर्दैवी घटना काल रात्री घडली। रात्री झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्पदंश केल्याने तब्बल 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। सर्वत्र जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे। आपण सध्या धानोरा तालुक्यातील जपतलाई या गावाच्या आश्रमशाळेमध्ये आहोत, जिथे ही घटना घडली होती। आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, ही घटना नेमकं कसं घडली आणि काय नेमकं याचं कारण? काल जागतिक आदिवासी दिन होता, त्याच्यामुळे तो शाळेत साजरा करण्यात आला। शाळेत साजरा केल्यानंतर मुलं आणि शिक्षक हे सगळे मिळून गावात गेले। त्यांनी गावातील जो कार्यक्रम आयोजित होता तिथं त्यांनी सहभाग घेतला। त्याच्यानंतर ते परत आले, जेवण केले, शाळेतच होते, सगळं काही सुखरूप होतं। त्याच्यानंतर पोलीस मदत केंद्र गडचिरोली येथे विद्यार्थ्यांसाठी बोलावून आलं की तुम्ही कार्यक्रमाला या म्हणून। तर विद्यार्थी गेले, तिथं त्यांनी कार्यक्रम सादर केला। तिथून ते रात्री मॅडमसोबत परत आले, नरवडे मॅडमसोबत परत आले। त्याच्यानंतर सगळे जेवण खाऊन केलंच होतं, सगळं काही चालत होतं, त्याच्यामुळे झोपे गेले। रात्री 1:15च्या आसपास मुलींच्या हॉस्टेलमध्ये सर्प घुसला आणि तिथं तो काही मुलींना चावला। तर त्यातील एका मुलीने तिथं कार्यरत असणाऱ्या बाईला सांगितलं। त्या बाईने मग मुलांकडं चौकीदार म्हणून आजच्या दिवशी काम करत असणाऱ्या मोडकेकडे ती माहिती दिली आणि मोडकेने ती माहिती भोर अधीक्षक यांना दिली। अधीक्षक भोर सर यांनी त्या मुलींना 2 मुलींना घेऊन त्यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा इथं दाखल केलं, त्यांना भरती केलं। पुन्हा त्यांना माहिती भेटली की पुन्हा 3 मुली आहेत म्हणून। तर तेव्हा त्या 3 मुलींना घेऊन नरवडे मॅडम ह्या ग्रामीण रुग्णालय धानोरा इथे पोहोचल्या आणि तिथं त्यांच्यावर उपचार चालू होता असं कळलं। पण त्याच्यानंतर मग सकाळी असं माहिती झाली की 3 मुली दगावल्यात आणि दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात सामोर पाठवले मग उपचारासाठी।